मित्रांनो नमस्कार. आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण करत आहोत आराम. पण म्हटलं संध्याकाळचा हॉटेलचा व्ह्यू तुम्हाला दाखवावा. लाईटिंग वगैरे भारी केलेली आहे इथे. कोकणातल्या हॉटेलला झाडांना लाईटिंग केलेली आहे. हे मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहेत आणि आपण भेटणार आहोत तर डायरेक्ट सकाळी बीचवरती. चला तर मग भेटूया बीचवर. काही लाटा आहेत बघा, एकदम जबरदस्त. पाहतच राहाव्या अशा या लाटा आहेत आणि याचा घेऊया आपण आनंद. स्वच्छ आहे, सुंदर आहे, फॅमिलीसाठी चांगला आहे. पहा, डोळ्यात साठवून ठेवाव्या अशा ह्या लाटा. आणि हा समुद्र किनारा, हा आहे कर्देचा बीच कोकणातला. तर फॅमिलीसाठी हा बीच खूप चांगला आहे, स्वच्छ आहे. तर नक्की विजिट करा या बीचला. छान छान. विशालला सापडलेला आहे शंख छोटा. चला आपण याला घेऊन जाऊया. डिझाईन कशी बनली पण त्याची? क्लास एकच नंबर. ॲटोमॅटिक निसर्गाची पकडलेला आहे खेकडा. हे पहा हातावरती माझ्या विशालने दिलेला आहे मला पकडून. त्याला आपण सोडूया आता समुद्रात. जा रे वा जा. आता मी ह्याला सोडतो खाली. कसं पळतंय बापाला. त्याला मी कॉन्फिडन्स आला आता सोडतात परत म्हणून पळत नाही. पळाला गेला. बालेरू साहेब, कसं वाटतंय मग तुम्हाला ट्रिपला येऊन? छान वाटतं. काय तुमची प्रक्रिया? आज आपण ज्या कर्दे ब्रिजवर आलेलो आहोत, काल शुक्रवार संध्याकाळी आपण इथं हजर झालो आणि आत्तापर्यंत त्या निसर्गाच्या या समुद्राच्या कुशीमध्ये इतकं सुंदर वाटतं आहे. नारळाची झाडं, ही सह्याद्रीचे डोंगर आणि आपण सगळ्यांनी खायला पण किती मस्त आहे. मोदक आहेत आणि जे नॉनव्हेज खायचं त्यांच्याकडे पापलेट आहेत, झिंगा आहे, सुरमई आहे आणि मस्त एन्जॉय करून झोप बीप काढून आता परत आपण चाललो आहोत डॉल्फिनला बघायला या समुद्रामध्ये. चला तर मग. चला मित्रांनो. सकाळचा शांत निवांत समुद्र आहे. अशा लाटा उसळत आहेत निसर्गाच्या खुशीमध्ये. आणि आता आपण चाललेलो आहोत कशासाठी? डॉल्फिन पाहण्यासाठी. चला मित्रांनो, आता आपण बसणार आहोत बोटीमध्ये. हे बघा तुम्हाला ह्या बोटी थांबलेल्या दिसतात. ही आपली वाट पाहत आहे आणि आपण जाणार आहे डॉल्फिन पाहण्यासाठी. ही आहे घोडागाडी राईडसाठी. पुढे आहे कॅमल पण अवेलेबल आहे इथं. एकच नंबर. कशी आहे मस्त घोडागाडी. आपलं जे फ्रेंड सर्कल आहे ते सर्व इथं बसलेले आहेत. कसं वाटतं मित्रांनो? एक नंबर. कुठं जायचं आता आपल्याला? डॉल्फिन राईडला, डॉल्फिन पाहायला. डॉल्फिनच्या शेपट्या पाहायला जायचं आहे. डॉल्फिनच्या शेपट्या दिसला तर तो दिसेल, नाही तर शेपूट दिसेल. बघू आपण काय दिसतंय. चला, हे पहा बोट आलेली आहे आपल्यासाठी. आता आपण बसणार आहोत बोटमध्ये. चला तर. हे बघा सगळी निघालेली आहेत बोट. हे पहा. कसं वाटतं विजय? एक नंबर. एन्जॉय आहेत. प्लीज वेलकम. यस. पाय नको देवरात बसायचं म्हणून. हे बघा आमचे पवन शेठनी घातलेले जॅकेट. अरे हलती.
काय विजय माने साहेब ड्रायव्हर कंडक्टर खाली बसा खाली बसा. नाही खाली बसला की नाही. चला आता आपण चाललेलो आहोत डॉल्फिन पाहण्यासाठी. आम्ही बोटीमध्ये बसलेलो आहोत. मस्त मज्जा येते. आमचे घ्या ना व्हिडिओ. हे आहेत आमचे बोईटे साहेब, बिग वनचे किंग मास्टर. हे आहेत बोरचे कमलेश कलाकार. आणि हे आहेत आमचे बारामतीचे डॉन गौरव. उय! उय! कसं वाटतंय? मज्जा येते. लक्ष्मण हरवला. कसं तोंड करून त्याचा जीवन जीवला पाण्याच्या लाटा 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 दाखवला. 9:30 आपण आता खोल समुद्रात आलेलो आहोत. जवळजवळ झालं 1 तास झाला आपण आतमध्ये आहे. दिसला 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 डॉल्फिन दिसला सगळ्यांना डॉल्फिन. शेपूट दिसली. आम्ही अख्खा पाहिला. हे पाय इथंच आपण डॉल्फिन पाहिलेला आहे. हो थोडी थोडी शेपटी दिसते. इथंच आपण पाहूया. ही मच्छीमारी करायची पुढे ना. आता बोला. मित्रांनो आम्ही डॉल्फिन पाहायला गेलो होतो. डॉल्फिन एकच दिसला आणि दिसताना त्यांनी पटकन उडी मारली आणि तो गेला. तो काही दिसलाच नाही. किती वेळा दिसला आता तुम्हाला? आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे आणि आता घरला जाणार आहोत. मासे खाऊन घरी जाणार. उसळलेला लाटा पेसाळलेलं पाणी. उसळलेला लाटा पेसाळलेलं पाणी. डॉल्फिन पाहिजे खरी कहाणी. चला तर बाय. मित्रांनो कशी वाटली कोकणची ट्रिप? आम्ही तर एन्जॉय केली. तुम्हाला कशी वाटली? तुम्ही पण एकदा नक्की विजिट करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये. हा कसा वाटला माझा फर्स्ट ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओमध्ये.